उपजिल्हाधिकारी हे जे पद आहे त्याला काही कार्यकारी दंडाधिकाऱ्याचे सुद्धा काही अधिकार आहे. हो सर. तर कार्यकारी दंडाधिकारी या नात्याने तो काय काम करतो? सर ते सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणून पण काम करतात. त्यामध्ये सर ते वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करतात. काही वृक्ष कापण्याचे परवाने घेण्यासाठी विभागातील त्यांची परमिशन लागते. तसेच सर चॅप्टर केसेस चालण्याचे पण त्यांना अधिकार आहेत. त्यानंतर सर ते जे दारू गोळा किंवा स्फोटके यांचे जे कारखाने असतात तर त्यांच्यावर इन्स्पेक्शन करतात. तसेच आपल्या उपविभागातील जे तुरुंग आहेत तर त्यांची तपासणी सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट करू शकतात. आणि जेव्हा प्रांताधिकारी म्हणून ते काम करतात तेव्हा हीच कामं करतात का वेगळी करतात? सर प्रांताधिकारी म्हणून ओव्हरऑल ते महसूल, कायदा सुव्यवस्था तसेच त्यांना इलेक्शनच्या वेळेस, निवडणुकीच्या वेळेस पण त्यांच्यावर जबाबदारी असते. ते पूर्ण प्रांताचं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कोऑर्डिनेट करण्याचं काम करतात. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी प्रांताधिकाऱ्याची का एसडीएमची? एसडीएमची. म्हणजे आदेश ते देऊ शकतात आणि अंमलबजावणी कोण करणार? तहसीलदार तालुका पातळी. आणि कायदा व सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी जी आहे ती अल्टिमेटली बाय रूल आपल्याला माहिती आहे की ती एसडीएमची असते, त्यानंतर ती जिल्हाधिकारी साहेबांची, नाही का? पण पोलीस दलाची मदत त्यासाठी आपल्याला घ्यावी लागते. गोळीबार करण्याचे आदेश कोण देऊ शकतो? सर सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट देऊ शकतो. एसडीएम देऊ शकतात.